नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आणि विशेषतः मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षित युवकांसाठी राज्य सरकारमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती प्रोग्राम अर्थात CMEGP या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित युवक युवतींना सरकार उद्योग व्यवसाय स्थापन करण्याकरिता 35% अनुदान देत आहे. आता हे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, याकरिता तुम्हाला अर्ज कोठे दाखल करायचा आहे, अर्ज सादर करण्यासाठीची एकंदरीत प्रोसिजर काय आहे आणि त्याकरिता आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार आहेत, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही 10 लाख रुपये लोन घेतलं तर तुम्हाला फक्त 7 लाख रुपये परतफेड करायचा आहे. उर्वरित 3 लाख रुपये तुम्हाला सरकारकडून अनुदान मिळणार आहे. कसं आहे, ऐकायला भारी वाटतंय ना? तर पहा, या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही शहरी भागातील उमेदवार असाल किंवा लाभार्थी असाल तर तुम्हाला शहरी भागासाठी 25% अनुदान दिलं जाणार आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागातील युवक युवती असाल तर 35% अनुदान तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. या योजनेचे मूळ उद्दिष्टे जर आपण पाहिलं तर प्रशिक्षणार्थी मित्र असतील किंवा राज्यातील इतर सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील तर यांच्याकरिता राज्यातील बेरोजगारी दूर करण्याच्या उद्देशाने तरुणांना स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याकरिता सरकारकडून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष आर्थिक सहाय्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे लोन घेण्यासंदर्भातचा. तर चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रामच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला भेट द्यायची आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑफलाईन अर्ज तुम्हाला कुठेही भरता येणार नाही. त्यामुळे केवळ ऑनलाईन अर्जच या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक उद्योग स्थापन करायचा आहे. इंडिव्हिज्युअल तुमचं या ठिकाणी उद्योग असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती जे आवश्यक आहे, कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे, सर्व या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. आता सर्वात अगोदर आपण पाहूयात गाईडलाईन्स काय आहेत. हे फॉर्म भरण्याकरिता पहा, आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेले आहेत. तुमचा आधार कार्ड लागणार आहे. नंतर तुमचे संदर्भाची म्हणजे जे ॲप्लिकंट आहे, जे अर्जदार आहे त्या संदर्भाची डिटेल माहिती, तसेच कुठली स्पॉन्सरिंग एजन्सी आहे, कुठल्या एजन्सीच्या मार्फत तुम्ही उद्योग स्थापन करत आहात किंवा कुठली फ्रँचायझी तुम्ही घेतलेली आहेत त्या संदर्भाची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. तसेच तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहेत त्या कॅटेगरीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. तसेच तुमचं जे काही शिक्षण झालेले असेल त्या शिक्षणाच्या अनुषंगाने तुमच्याकडे मार्कशीट असणे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता. ओके, आता पहा, जसं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट, नंतर पॅन कार्ड हे देखील आवश्यक असणार आहे. मार्कशीट लागणार आहे. नंतर बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट, स्पेशल कॅटेगरी अर्थात तुम्ही SC ST तसेच अदर कॅटेगरी जसं की माजी सैनिक असेल, माजी सैनिकमधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे अनुदान दिलं जाणारा रेशो आहे शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी हे वेगवेगळं असणार आहे. ओके, तर हे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तुमच्या सोबत ठेवायचं आहेत आणि ते अपलोड देखील करायचं आहे. साईज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे त्या संदर्भाची मिनिमम साईज रिक्वायरमेंट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अंडरटेकिंग फॉर्म देखील भरावा लागणार आहे. नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट, तुमच्या उद्योगच्या आधारे तुम्ही जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे त्याचा सॅम्पल देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तो सॅम्पल बघून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट देखील बनवू शकता.
तसेच पॉप्युलेशन सर्टिफिकेट, तुम्ही कोणत्या भागामध्ये तुमचा उद्योग स्थापन करू इच्छितात, शहरी भाग आहे की ग्रामीण भाग आहे, त्या संदर्भाच्या त्या ठिकाणातील लोकसंख्या किती आहे, त्या भागातील लोकसंख्या किती आहे त्या रिगार्डिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर त्या संदर्भाचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. अदर डॉक्युमेंटमध्ये जर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असेल तर ते अनुभव सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला दाखल करावं लागणार आहे. जर उद्योग व्यवसायाच्या आधाराचं तुमच्याकडे काही प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. ओके, तर हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरतेवेळी आवश्यक लागणार आहेत, ते तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे. ओके, आता अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे पहा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकंट फॉर इंडिव्हिज्युअल यावरती क्लिक करताल त्यावेळेस तुमच्याकडे तुमचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करावा लागणार आहे. तुमचं नाव असेल, स्पॉन्सरिंग एजन्सी, कुठल्या एजन्सी मार्फत तुमचा उद्योग आहे किंवा कुठल्या फ्रँचायझी मार्फत आहे हे या ठिकाणी नमूद करायचं आहे. नंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी लिहायचा आहे. तसेच तुम्ही मेल आहात का फिमेल आहात किंवा अदर कॅटेगरीमधून आहात ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. नंतर स्पेशल कॅटेगरी SC ST किंवा अदर माजी सैनिक असेल किंवा महिला असताल तर या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, काय शिक्षण तुमचं झालेलं आहे ते त्या संदर्भाच्या मार्कशीट या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहेत. नंतर कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे तुम्ही कुठले आहात, कुठल्या शहरात राहता, कुठल्या तालुक्यात राहता, कुठल्या भागामध्ये राहता, कुठल्या गावामध्ये राहता, या संदर्भाच्या माहिती जी आहे तुम्हाला अचूकपणे भरायचं आहे. ओके, पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी अत्यावश्यक असणार आहे. नंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस, अल्टरनेट ॲड्रेस देखील या ठिकाणी आवश्यक आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भाचं देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. प्रेफरन्स बँक म्हणजे बँक कुठली आहे या संदर्भात देखील माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे. कुठल्या बँकेतून तुम्ही लोन घेऊ इच्छितात त्या बँकेचा संदर्भ या ठिकाणी द्यायचा आहे. ओके, बँक IFSC कोड, तसेच ब्रँच नेम, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, सर्व माहिती अगदी अचूकपणे पुरेपूर व्यवस्थितपणे तुम्हाला भरायचं आहे न चुकता. ओके, फायनल सबमिट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन ID नंबर आणि तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे. ओके, आता प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा आहे या संदर्भात या ठिकाणी सॅम्पल देखील देण्यात आलेले आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जी आहे ते या ठिकाणी पाहू शकता. कशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे आपल्या उद्योगांचा, तर या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल आहे तो तुम्ही पाहू शकता आणि त्या आधारे तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो तुम्ही बनवू शकता. ओके, ही सर्व माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवरून. अतिशय सोप्या पद्धतीने हा ऑनलाईन फॉर्म आहे ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ओके, तर हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे. ओके, आता लॉग इन फॉर रजिस्टर्ड ॲप्लिकंट या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येईल. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुम्हाला अप्रूव्ह मिळालेलं आहे का किंवा रिजेक्ट झालेलं आहे, ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर या संदर्भात तुम्हाला काही अडचण येत असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. त्या प्रश्नांचे उत्तर मी माझ्याकडून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.